कालचा संध्याकाळी झालेला हा सगळा दुर्दैवी प्रकार आहे। पुन्हा एकदा याच ठिकाणी मोठा अपघात झाला। दुर्दैवानं 8 लोक याच्यामध्ये दगावलेली आहेत। खरं तर मागच्या काही काळामध्ये या ठिकाणी म्हणजे जांभूळवाडी पासून ते वडगाव पर्यंत नवले पूल आणि या सगळ्या दरम्यान होणारे सातत्याने जे काही अपघात होते त्याच्यावरती ताबडतोब काही त्याच्यावरती उपाय करावेत म्हणून मागच्या काही काळामध्ये काही उपाय केले गेले। मला आठवतं की 2020, 21, 22च्या दरम्यान तेव्हा एक मोठा अपघात या ठिकाणी झाला आणि त्यानंतर तातडीनं काही उपाय या ठिकाणी केले गेले। त्याच्यामध्ये या सगळ्या बोगद्यापासून ते नवले पुलापर्यंत ठिकठिकाणी स्पीड गन्स बसवल्या गेल्या, रम्बलर्स टाकले गेले, जे पंक्चर्स ठिकठिकाणी सर्व्हिस रोडचे होते ते बंद केले गेले। त्यामुळे मागच्या 1-2-3 वर्षामध्ये बऱ्यापैकी दिलासा या ठिकाणी मिळाला, अपघात झाला नाही। पण कालचा अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे। मागणं येऊन एका भरधाव ट्रकनं आता ताबा सुटला की ओव्हरलोड होता त्याचा तपास सुरू आहे। म्हणून आता त्या अपघातामध्ये 8 लोक दगावली आहेत, काही लोक जखमी झाली होती। ती काही लोक आता हॉस्पिटलमध्ये त्यांना डिस्चार्ज मिळालाय। या सगळ्या संबंधित यंत्रणांसोबत या ठिकाणी जी पाहणी केली त्याच्यामध्ये हाच निष्कर्ष आहे की कायमस्वरूपी याच्यावरती आता उपाय करणं हा निश्चितपणे आवश्यक आहे। आणि म्हणून पुन्हा काही रम्बलर्सची व्यवस्था तातडीनं करणं असेल, सर्व्हिस रोडचा जो विषय त्याच्यामध्ये मग 2-3 एजन्सीज येतात, त्याच्यामध्ये PMRD येतं, त्याच्यामध्ये PMC येतं, त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम येतं, त्याच्यामध्ये NHAI येतं। तर यांच्याशी एक समन्वय त्यांच्यातला हा व्यवस्थित नाही होत का, तर तो झाला पाहिजे। मग उद्या तातडीने त्याची एक बैठक लावलेली आहे आणि तात्काळ काय करता येईल, तातडीनं हे उपाय आपल्याला हे अपघात थांबवण्यासाठी काय करता येईल ते उद्या होईल। पण कायमस्वरूपी याच्यावरती उपाय म्हणून ज्यावेळेला मागच्या मी म्हणालो तसा जो मोठा अपघात झाला त्यानंतर माननीय गडकरी साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातलं होतं। आम्ही सगळेजण त्यांच्याकडेही बसलो होतो, दिल्लीलाही बैठक झाली होती, पुण्यातही ते आल्यानंतर बैठक झाली होती। आणि त्यावेळेला नऱ्यापासनं म्हणजे अक्षरधाम मंदिरपासनं सुतारवाडी आणि सुतारवाडी ते रावेत असा उन्नत कॉरिडॉर नावाचा एक प्रोजेक्ट, त्याचा DPR तयार झालाय, त्याचे सगळे बाकी फॉर्मॅलिटीज कंप्लीट झालेत। म्हणजे बोगद्यातनं बाहेर आल्यानंतर अक्षरधाम मंदिरापासून डायरेक्ट जो ओव्हरब्रिज तयार होईल तो सुतारवाडीला संपेल, सुतारवाडीवरनं चालू होईल तो रावेतला संपेल। हा त्याच्यावरचं एक परमनंट सोल्युशन भविष्यातला आहे आणि त्यामुळे तातडीने याच्यामध्ये आता तो प्रोजेक्ट लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा हा प्रयत्न आमचा असणार आहे। माननीय गडकरी साहेबांनी सुद्धा त्या अपघातानंतर तातडीने या सगळ्या त्याचे निर्देश दिले होते, त्याचं सगळं DPR तयार सगळं आता फॉर्मॅलिटीज काही राहिलेलं नाही। त्यामुळे त्या प्रकल्पाला मंजुरी जवळजवळ 6000 कोटीचा तो प्रकल्प आहे। मी सातत्यानं आम्ही त्याच्यात त्यांच्याशी संपर्कात आहोत, NHAIच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत। पण कालचा प्रकार दुर्दैवी आहे, तो पुन्हा होणार नाही यासाठी तो एक कायमस्वरूपीचा उपाय तर नक्कीच करायचा। पण आता जो तातडीनं त्याच्यामध्ये काय करायचंय तर अधिकच्या स्पीड गन्स या ठिकाणी जास्त वाढवता येतील का, त्याच्यावर कारवाई होईल का, ओव्हरलोडेड जे ट्रक्स येतात ते खेड शिवापूरच्या टोल नाक्यालाच तपासले जातील का, आणि शिवाय अधिकच्या पद्धतीनं या ठिकाणी रम्बलर्स ठिकठिकाणी वाढवण्याची व्यवस्था, या तातडीनं 2-3 गोष्टी करायच्या त्या सूचना दिलेल्या आहेत, ते तर होईल। पण कायमस्वरूपी उपाय हा त्याच्यावरचा जो मार्ग आहे त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम करतो। आता हायवे अथॉरिटी सोबत काय बोलणं झाले का, त्यांनी याची दखल घेतली का? 100% नाही, आता त्यांचे अधिकारी इथं आहेत। त्यामुळे मी 2 प्रकारच्या गोष्टी आता आपण बोललो की एक तर तातडीनं याच्यावरती कमी वेळेमध्ये जे काय उपाय करता येईल अपघात रोखण्यासाठी ते केले पाहिजे। म्हणजेच खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती सगळे लोड जे काही ट्रक येतात त्यांचे लोड चेक करणे, त्या गाड्या चेक करणे किंवा त्यांना डायव्हर्ट करून पलीकडच्या घाटातून त्यांना जाण्यासाठी आता काही दिवस त्यांना मार्ग तिथं तयार करून देणं, कॅमेरे स्पीड गनचे कॅमेरे जे आहेत ते वाढवणे असेल, रम्बलर्सची व्यवस्था वाढवणे, हा तात्पुरते पण अपघात रोखण्यासाठीचे उपाय। आणि परमनंट उपाय हाच आहे की 32 किलोमीटरचा जो ओव्हरहेड म्हणजे आपण ओव्हरब्रिज म्हणूया तो घाटापासून जांभूळवाडी पासून ते रावेत पर्यंतचा तो जो काही उन्नत म्हटलंय, त्याला उन्नत कॉरिडॉर म्हटलंय, त्याची लवकरात लवकर तो कार्यान्वित व्हावा, त्याचं काम सुरू व्हावं हा त्याच्यावरचा बैठक होणार आहे।
एक मिनिट उद्याची तेच उद्या त्यासाठीच या सगळ्यांना एकत्रित सर्व्हिस रस्त्याच्या कामाच्या संदर्भात 2-3 एजन्सी त्याच्यामध्ये येतात. मी मगाशी म्हणत जसं PMRD येतं, PMC येतं, NHAI येतं, PWD येतं, सगळ्या अधिकाऱ्यांना उद्या एकत्रित बैठक उद्या आम्ही ठरवलेली आहे. अपघात झाल्यानंतरच सगळ्या मंत्र्यांना यांना नाही, जाते तोपर्यंत इथं कुणीही येत नाही. आता इथं NHAI चे अधिकारी नाही, पोलीस नाही, सगळे कुणीही नसतं. आता नाही, कुणीही नसतं. म्हणजे अर्थात इथं हाच मोठा अपघात झाला म्हणून नोंद घेतली. काही तुम्हाला मी सांगतो की ज्या वेळेला मागचा अपघात झाला त्याच्यानंतर तातडीनं त्याच्यावरती काम झालं. काही प्रमाणात अपघाताची संख्या आपण पाहिलं मागच्या 2 वर्षात जे काही उपाय केले गेले त्याच्यामुळे थोडा परिणाम नक्की झाला होता की अपघात कमी झाले होते. कालचा अपघात हा मागणं जो वेगाने ट्रक आला त्यानं गाडी, त्यामुळे तो महत्वाचा विषय की हे अपघात सुद्धा कायमस्वरूपी बंद झाले पाहिजेत. म्हणून 2 प्रकारच्या या ठिकाणी आपण ज्या व्यवस्था केल्या पाहिजेत. एक तातडीनं हे अपघात थांबणं आणि कायमस्वरूपी अपघात होणार नाही याची काळजी घेणं, या दोन्ही विषयावरती आपल्याला सांगितलं. सातत्याने अपघात होता तर हा पूल बांधताना किंवा रस्ता बांधताना तांत्रिक चुकी झाली होती का असं काही निदर्शनास आलेलं आहे का? नाही, आता काम तर चालू आहे टप्प्याटप्प्यानं. मला असं वाटतं की ज्यावेळेला हा तीव्र उतार दिसतोय तोच तीव्र उतार या सगळ्या अपघाताला कारणीभूत आता दिसतोय. तीव्र उतार, गाड्यांचं वेगामध्ये गाड्या येणं, त्याच्यावरती त्यांचा कंट्रोल न राहणं, ओव्हरलोडेड गाड्या येणं, हे 2-3 विषय त्याच्यामध्ये आता प्रकर्षाने जाणवतात आणि तेच दूर करणं महत्वाचं आहे. हे सगळ्या कामाला तुम्ही स्वतः मंत्री म्हणून लक्ष देणार असाल पण त्याच्यासाठी काही अधिकाऱ्यांना टाइम बॉन्ड देणार आहात का? उद्या एक बैठक आहे सर्व्हिस रोड आणि इतर सगळ्याच गोष्टी संदर्भात आणि त्यानंतर तातडीनं हा जो प्रोजेक्ट आपण म्हणालो की जो उन्नत कॉरिडॉर म्हणतोय आपण त्या संदर्भात तो लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी निश्चितपणे पुढच्या काळात जो काही कमी वेळेत कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न ट्रॅफिकची समस्या पण खूप मोठ्या प्रमाणात होते. वारजे नदीवरचा ब्रिज उद्या या सगळ्याच विषयावरती एकंदरीत चर्चा आम्ही बैठक आहे. मात्र 4 वेगवेगळ्या एजन्सी इतर वेळी समन्वय नसतो. NHAI अधिकारी बोलत नाहीत, PMRD चे बोलत नाहीत, पोलीस बोलत नाहीत. उद्या तेच अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सूचना आजही दिल्या. तातडीची बैठक उद्या लावलीच आहे. ज्या सूचना दिल्या जातील आणि यांच्यातला समन्वयाचा अभाव असेल तर मात्र नक्की सकाळी आता 11ची टेंटेटिव्ह वेळ आहे. सर्किट हाऊसला पण मागे पुढे वेळ होऊ शकतो. हिंदी में जानना चाहेंगे कल जो यहाँ पे एक्सीडेंट हुआ है 8 लोगों की मौत हुई है, आपने जायजा लिया है, क्या अधिकारियों का कहना है, आपने क्या क्या बताया? बड़ी दुर्भाग्यपूर्ण घटना है कि कल यहाँ जो एक्सीडेंट हुआ उसमें 8 लोगों की जान गई है. तो आज सुबह मैं कल रात दिल्ली से आया तो आज सुबह यहाँ के पुलिस कमिश्नर हो, PMC कमिश्नर हो या NHAI के सभी अधिकारी हो, सभी को एक साथ यहाँ पे बुलाया है कि ये जो एक्सीडेंट हो रहे तो बार बार ये ठीक नहीं, तो उसके लिए एक परमानेंटली सॉल्यूशन क्या हो सकता है और इमीडिएटली उस पर क्या हम प्रोविजन कर सकते हैं कि जिससे ये एक्सीडेंट ना हो. और परमानेंटली सॉल्यूशन भी है कि भविष्य में भी कभी भी ये एक्सीडेंट ऐसे इस तरह होने नहीं चाहिए. तो इसके लिए मुझे लगता है कि जो खबरदारी लेनी चाहिए थी वो किसने उसमें काम में थोड़ा सा किसके काम में कमी है वो भी ढूंढेंगे. लेकिन इसको परमानेंट सॉल्यूशन के लिए एक उन्नत कॉरिडोर का माननीय गडकरी साहब ने जो प्रोजेक्ट पिछली बार जो एक्सीडेंट हुआ उसके बाद सबने मिलकर यहाँ पे गडकरी साहब से विनती की थी. साहब ने गडकरी जी ने एक बड़ा अच्छा प्रोजेक्ट बनाया है कि जिससे एक 32 किलोमीटर का एक उन्नत कॉरिडोर बनाया है कि जिसके माध्यम से जांबुलवाड़ी यानी कि अक्षरधाम मंदिर से लेकर रावेत तक 32 किलोमीटर का एक ओवरब्रिज हो रहा है. उसका रिपेयर भी तैयार, उसका सब अभी फॉर्मेलिटीज भी कंप्लीट हुई. तो वो भी जल्दी से अगर काम शुरू होता है तो इस पे परमानेंट सोल्यूशन हो सकता है. तो उसके लिए हम सब काम कर रहे हैं. अन्ना बिहार इलेक्शनच्या संदर्भातला एक प्रश्न आहे. अन्ना ना एक चांगली रिझल्ट एनडीएच्या बाजूने येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमारांची जादू पुन्हा पाहायला मिळते. इस बार भी नितीश कुमार सरकार, मला असं वाटतं की बिहारमध्ये जे डबल इंजिनचं सरकार काम करत होतं, माननीय मोदीजींचं सरकार आणि नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालचे एनडीएचं सरकार, तिथे झालेला विकास, बिहारची प्रगती, केंद्रानं बिहारला दिलेले मोठे प्रोजेक्ट, नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी 5 वर्षात झालेलं बिहारच्या प्रगतीचं काम, मला असं वाटतं शेवटी लोक प्रगतीला, विकासाला मत देतात.
आणि म्हणूनच या डबल इंजिन सरकारला पुन्हा एकदा बिहारच्या जनतेनं विश्वास ठेवलाय आणि पुन्हा एकदा बिहारच्या जनतेची सेवा करण्याची संधी एनडीएच्या सरकारला दिली. नितीश कुमार असतील, चिराग पासवान असतील, आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते असतील, या सगळ्यांनी मिळून केलेलं काम आहे, त्याची पावती बिहारच्या जनतेने दिली. हिंदी अन्ना क्या कहेंगे, खास करके जो बिहार के नतीजे आ रहे हैं वो भी एनडीए के लिए काफी पॉजिटिव है, क्या आपकी प्रतिक्रिया? पहले भी कहा था कि जिस तरह से देश में ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.